हे बेमुदत धरणे आंदोलनापासून आपण सुरू करतो. आज 9 ऑगस्ट आहे. नेमकं काय आहे आणि काय यातून संदेश आहे? का आंदोलनाची तुम्ही हाते नमस्कार, मी प्रकाश वायदंडे, दलित महासंघाचा राज्य कार्याध्यक्ष. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मी आज कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करतोय. या पाठीमागचा विषय असा आहे की कराड तालुक्यामधील काही चळवळीमधील म्हणून घेणारे कार्यकर्ते दारू, मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय बंद करावे म्हणून कराड तहसीलदार कार्यालयासमोर, एक्साइज ऑफिस समोर, RTO ऑफिस समोर उपोषणाला बसतात आणि उपोषणाचा गाजावाजा होतो. मात्र उपोषण अचानकपणे पाठीमागे घेतलं जाते. या मागचं गौडबंगाल काय हे शोधण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे. प्रशासनानं या आंदोलनामागचं गौडबंगाल गूढ आणि सत्य बाहेर काढावं अशी एक माझी मागणी आहे, म्हणून मी उपोषणाला बसतो. हा तोच विषय आहे. हे फक्त आंदोलन म्हणजे नवीन पाकिटमारी आहे, खंडणी वसुलीचा प्रकार आहे, म्हणून मी उपोषण करतोय. मी राम दाभाडे, बहुजन समता पार्टी जिल्हाध्यक्ष, ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. तर ह्या आंदोलनाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जे समाजामध्ये काही समाज सुधारक म्हणवून घेणारे जे लोक आहेत ते अवैध धंद्यांच्या विरोधात आंदोलनाला बसत असतात, परंतु ते आंदोलन अचानकपणे काही दिवसानंतर पाठीमागे घेतलं जातं. तर ह्या घेण्याच्या पाठीमागे खरं तर तुम्ही जर आंदोलनाला बसत असाल तर लोकशाही मार्गानं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. परंतु त्या मागण्या तुमच्या मान्य झाल्या का नाही, म्हणजे अवैध धंदा, मटका असेल, दारू असेल, जुगार असेल, ताडीमाडी असेल, हे सगळं नेहमीप्रमाणे चालूच राहतंय. पुन्हा पुन्हा तुम्ही हा नाही तो नाही तो, म्हणजे तहसीलदार कचेरीच्या पुढे नेहमी आंदोलनाचे मंडप उभे राहतात आणि लोकांना वेटीस धरलं जातं. आणि वेटीस धरल्यासारखं ते काम तरी पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे तो मटका असेल, दारू अड्डा असेल, ताडीमाडी सेंटर असेल किंवा एक्साईज मधल्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या बंद तर झाल्या पाहिजे ना. ह्या बंद व्हाव्या, तात्काळ बंद झाल्या तर पाहिजेच, ही पण आमची प्रमुख मागणी आहे. आणि जे कोण असे समाज सुधारक म्हणवून घेणारे आहेत त्यांची आणि हे काय सेटलमेंट आहे याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि यामध्ये जर कोणी काही दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आता बाजार उठलाय, खूप आंदोलन करते, तयार वगैरे झाले. नेमकी काय याच्या मागची झाली? हा, मग तो एक व्यवसाय म्हणून आता ह्या आंदोलनाकडे बघितलं जातंय असं मला वाटतं. काय संदेश देणार आहे तुम्ही अशा आंदोलन करताना? मग अशा आंदोलनकर्त्यांनी खरंच काम करावं समाजामध्ये. आणि जर तुम्हाला खरंच सामाजिक काम करायचं असेल आणि या अवैध धंदे किंवा इतर काही गोष्टी समाजामधून तुम्हाला नष्ट करायचे असतील तर तुम्ही सत्याच्या पाठीमागे राहून खरं सत्य शोधण्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आंदोलन केले पाहिजे. आंदोलन करणं, समाजकार्य करणं हे घर चालवण्याचा व्यवसाय नाही. याच्यामध्ये काही अधिकारी असतील ते सुद्धा आंदोलन करताना पाठीशी घालतात किंवा ते सुद्धा त्यांना सपोर्ट करतात असं तुम्हाला वाटतं? हो, 100%. कारण आंदोलन फोपवलेत ना आपल्याला. हा, कारण इथं काही दलाल लोक पण आहेत जे अधिकाऱ्यांच्या बरोबर हातमिळवणी करून अनेक गोष्टींचा कारभार करत असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा मोठे मोठे देयक या ठिकाणी दिली जातात आणि सर्वसामान्य माणूस यामध्ये भरडला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळायचा असेल तर लोकशाही या देशामध्ये येऊन आज 75 वर्ष उलटून गेली तरी पण आपल्याकडे इथं खऱ्या अर्थानं लोकशाही नाही आणि लोकांना न्याय मिळत नाही. तर लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं सामाजिक कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळात खरे आंदोलन करावी एवढीच या ठिकाणी माझी अपेक्षा आहे. आपण काय सांगा? नमस्कार, मी रावसाहेब क्षीरसागर. काल रात्री पक्का भाऊचा आणि माझा फोन झाला, चर्चा झाली. आयला म्हणलं जुना आपला सहकारी उपोषणाला बसतोय म्हणल्यानंतर आपण पाठिंबा द्यायला गेलं पाहिजे, म्हणून आज मी इथं आलो. विषय ऐकल्यानंतर असं वाटलं की यार
ही लोक दारू मटका जुगार आणि जी काय अवैध धंदे आहेत काय हे बंद व्हावे यासाठी आंदोलन उपोषण किंवा निवेदन देत असतात. परंतु मला वाटतं खरोखर त्यांची ती भावना आहे का बंद व्हावे म्हणून, का त्या आडून आणि काही व्यवहार घडतात हे बी तपासणं गरजेचं आहे. आणि जर तशी खरोखर तळमळ त्यांची आहे तर समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर कधी आवाज उठवत नाहीत, उठवताना दिसत नाहीत. परंतु जिथं आर्थिक व्यवहार किंवा अशा ज्या काही घटना घडतात की त्यावरतीच आवाज उठवण्यासाठी हा दिखावा केला जातो असं मला वाटतं. आणि शासकीय यंत्रणा आहे सक्षम त्यावर कारवाई करायला, परंतु तुम्ही जी काय मध्ये येऊन जे काय लुडबुड करत असता किंवा हस्तक्षेप करत असता, बरं त्याचा परिणाम किती होतो हे बी तपासणं गरजेचं आहे. तुम्ही येता 2 दिवस बसता झालं का विषय संपून जातो, पुन्हा जैसे ते आहे पुन्हा तुम्ही त्यावर कोण लक्ष देत नाही. तर हे कायमस्वरूपी आंदोलनकर्त्याला बी वाटत नाही बंद व्हावं आणि शासकीय यंत्रणालाही वाटत नाही बंद व्हावं, हे असंच चालत राहणार. आणि हे काय बाजारू आंदोलन करते आहेत त्याला आळा बी बसला पाहिजे असं माझं मत आहे. आणि पकाभाऊच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कराड शहराची ओळख एक सामाजिक राजकीय क्रीडा आणि एक यशवंत विचाराची ओळख आहे. या शहरात सध्या अवैध व्यवसाय आहेत, खूप असे ठोकवले ते म्हणजे मटक्याच्या टपऱ्या शहरामध्ये वाटेल, दारूचे व्यवसाय वगैरे. कोण याला जिम्मेदार आहे, कोण याला आवडणार आहे दिसावणार आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये अडकलेली आहे. काय सांगा आपण? यातनं शहर अवैध धंद्यामुक्त व्हावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. समाजात शांतता सुव्यवस्था नांदावी असं वाटतं. आम्ही कुठल्याही अवैध धंद्याचं समर्थन केलेलं नाही, करणार नाही. मात्र हे धंदे बंद करावे म्हणून नवीन धंदा उपोषणाचा सुरू झालाय, तो बंद व्हावा ही मनापासून प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यामुळं चळवळ बदनाम होते आहे, यासाठी आम्ही हे आंदोलनाचं हे केलेलं आहे. संजय शिंदे, मनोज पाटील साहेब, अभियान पाटील साहेब असतील, ढवळे साहेब असतील, यांच्या काळात गुन्हेगारीला पण आळा बसला होता. आता गुन्हेगार लोकांना वगैरे झाले. नेमकं काय कशा प्रकारे आंदोलन? असं काय नाही, तर कायदा व सुव्यवस्थेला अधिकारी चांगले आहेत, तिथं DYSP चांगले आहेत, PI चांगले आहेत, यंत्रणा चांगली आहे. मात्र त्यांना आता नावं ठेवायचे म्हणून प्रश्न निर्माण करणारी पण भरपूर आहेत तसे. नाही, नाव ठेवायचा हा विषय नाही. कशा दर्जाचं काम व्हावं अशी यशवंत देवींची भावना आहे करा त्याच्यासाठी आपण नाही, काम चांगलं होईल. आता मी जास्त बाकीच्या ह्याच्यात शिरत नाही, पण काम चांगलं आहे बऱ्यापैकी. कराडवर पोलीस यंत्रणेचं चांगलं वजन आहे. माझी अपेक्षा असे, कराड शहर PI, कराड DYSP, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, त्यानंतर एक्साइज ऑफिसर या सर्वांनी एखादी मिटिंग घेऊन बाबा या पुढे आंदोलन करणाऱ्यांना त्यांच्याकडनं बॉन्ड करून घ्या आणि मग आंदोलनाला परवानगी द्या अशी मागणी करतोय.